श्री गणेशाय नमः. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे मी माझ्या देवघरापासून. तर देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा झाली की मन अगदी प्रसन्न होतं. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, मी जो रवा भिजत घातला होता तुम्हाला 2 दिवस दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, त्यातलं पाणी वगैरे काढतिलं आणि रवा भिजत घालतानाचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता. ते व्हिडिओ तुम्हाला आत्ता येणार आहे, कारण थोडे व्हिडिओ मागं पुढे झालेत, तर तुम्ही समजून घ्या. तर इथे बघा, भेंडी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पाणी नितळायला ठेवलेली आहे. तर मी ही उद्या बनवणार आहे पूर्ण कोरडी झाल्यानंतर. तर इथे भिजत घातलं होतं काही बदाम आणि अक्रोड, तर ते मी आता खाऊन घेते, मुलांना सुद्धा दिलेलं आहे. तर आज सकाळ सकाळचं माझं रुटीन देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मी तो कुकर लावून घेतलेला आहे, शिटा होत आहेत आणि धूप देखील लावून घेतलेला आहे, कारण आता कुकर थंड होईपर्यंत मी माझी देवपूजा करणार आहे. देवपूजा म्हणजे आई देवपूजा करतातच, मी पुस्तक वाचणार आहे देवाचं. तर कोणकोणती मी पुस्तक वाचते तुम्हाला सांगते. तर इथं बघू शकता, मी श्री स्वामी समर्थ सारामृत वाचते, तसेच भगवद्गीता आणि माळ जप करते. तर आपण कोणत्याही देवाचं पुस्तक किंवा माळ जप किंवा काहीही करताना असं मध्येच व्हिडिओ वगैरे करणं हे काय मला योग्य वाटत नाही. पण थोडंसं मी व्हिडिओ केला आणि कट केला आणि पुन्हा मग पहिल्यापासून वाचायला सुरुवात केली, कारण मग ते मध्ये डिस्टर्ब झाल्यासारखं होतं. तर इथे बघा, स्वामी समर्थांचे रोज 3 अध्याय वाचायचा मी प्रयत्न करते, कारण मला कामाचा लोड तुम्हाला माहितीच आहे. मी ब्लाऊज देखील शिवते आणि हे घरचे देखील काम असतं, त्यामुळे कधी कधी राहून जातं. पण शक्यतो 3 अध्याय रोज होतील असा प्रयत्न करते. तर इथं बघू शकता, हा आहे रवा जो आपण 2 दिवसापूर्वी भिजत घातला होता. तर याच्यावरची निवळी बघा मी काढून घेतलेली आहे आणि चमचाने मस्तपैकी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आणि आता हे मी एका छोट्या पातेल्याने मोजणार आहे. तर किती होतंय बघायचं आहे. जितकं होतं आपल्याला तितकं पाणी यामध्ये आपल्याला रवा शिजण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे एक छोटं पातेलं भरलेलं आहे, तर ते मी दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घेते आणि आणखीन यामध्ये किती राहिलेलं आहे बघू. तर आणखीन एक पातेलं भरतं का. तर हे बघा, हे अर्धं पातेलं झालेलं आहे, म्हणजे एकूण रवा आपला 1.5 पातेलं झालेला आहे. तर हा देखील रवा मी त्या पातेल्यामध्ये ओतून घेते आणि जे मोठं पातेलं आपण रवा भिजत घातलं होतं ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यामध्येच मी कुरवड्याचं पीठ शिजवणार आहे. तर इथं बघा, गॅसवरती पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि आपण ज्या पातेल्याने रवा मोजला होता त्या पातेल्याने 1.5 पातेलं पाणी ठेवायचं आहे. म्हणजे जितका रवा होता तितकंच आपल्याला पाणी देखील ठेवायचं आहे. तर 1.5 पातेलं रवा झाला होता, तर 1.5 पातेलं इथं पाणी देखील ठेवलेलं आहे. तर इथे पाण्याला उकळी येऊपर्यंत मी बाकीची कामे करून घेते, कारण सकाळ सकाळच आपल्या बायकांना भरपूर कामं असतात. एक झालं की एक, एक झालं की एक, आणि आज मला तर बरीच कामं आहेत, खूप कामं आहेत. तर तुम्हाला तर व्हिडिओमध्ये कळणारच आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर पाण्याला उकळी येऊपर्यंत तिकडे चहा ठेवला होता. तर थोडा चहा पिऊन घ्यावं म्हटलं, तर कुठलं काय लगेच पाण्याला उकळी जाईल, तर चहा बाजूला ठेवून दिला. आणि हे लाटणं बघू शकता चपातीचं, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण भिजवत ठेवलेला रवा ओतून घ्यायचा आहे आणि एक हाताने ओतायचं आणि एक हाताने आपण लाटण्याने ते हलवत राहायचं आहे. त्यामुळे काय होतं, गाठी वगैरे काही होत नाहीत. तर बघा, पाणी उकळताना मी थोडं मीठ त्यामध्ये टाकलं होतं, तर इथं आणखीन थोडं टाकून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे, खूप मोठा करायचा नाही, तर पीठ मग खाली लागण्याची शक्यता असते. तर मी तर चहा पीतच पीठ हलवून गेले, कारण मला चहा तोपर्यंत थंड झाला. तर आता यावरती प्लेट झाकून मंद आचेवरती शिजू देऊया. तर पीठ बघू शकता आपलं अगदी छान असं शिजलेलं आहे. तर बघा, हे पीठ गरम आहे तोवरच आपल्याला कुरवड्या घालून घ्यायच्या आहेत. तर बाहेर इथं खॉटवरती मी प्लॅस्टिकचा कागद हांतरून घेतलेला आहे. तर आता मस्तपैकी कुरवड्या घालून घेऊया. तर बघा, तांदळाच्या कुरवड्यापेक्षा रव्याच्या कुरवड्या आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त आवडतात, त्यामुळे मी रव्याच्या कुरवड्या जास्त घालून घेते. तर एक 3-4 किलो तर रव्याच्याच कुरवड्या घालते, बाकीचं मग थोडं 1-1 किलो 1-1 किलो 1.5 किलो असं घालून घेते. तर पापड वगैरे खूप काही जास्त बनवत नाही, 1-2 किलो बनवते, पण रव्याच्या कुरवड्या 3-4 किंवा कधी कधी 5 किलो पण होतात. तर यावर्षी बघा फक्त 2च किलोच्या घातलेल्या आहेत, कारण कामाचा लोड इतका आहे की त्यामुळं पुन्हा काय घालायला मिळालं नाही. तर बघू, आता नाही पाऊस पडला तर आणि 4 दिवसानं मग घालून घेईन थोड्या. तर अजून 1-2 किलो रवा शिल्लक आहे. तर बघा, सगळ्या कुरवड्या घालून झालेल्या आहेत, पूर्ण खॉट भरलेला आहे. तर चला आता लागूया आपण बाकीच्या कामाला. तर आता पहिला जाणार आहे मी दळून आणण्यासाठी, तर बाकीची कामे मग आल्यानंतर करणार. तर इथं बघा काय काय आहे, नाचणी आहेत, गहू आहे, ज्वारी आहे, हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ, असं 5 प्रकारचे धान्य आहेत. तर हे सगळं एकदमच मी दळून आणणार आहे.
तर इथं मी आलेली आहे गिरणीमध्ये दळप दळण्यासाठी. तर खूप गर्दी देखील आहे आणि गरमसुद्धा खूप होत आहे. तर दळण घेऊन बघा घरी आली. घरी आल्यानंतर आहोंची कपडे ड्रायक्लीनला द्यायची होती, त्यामुळे ती पिशवीत भरून घेतली, कारण खूप वर पसारा झाला होता. तर पुन्हा एकदा सगळं घर वगैरे झाडून घेतलं, किचन वगैरे सगळं पुसून घेतलं. त्यानंतर बघा आम्ही सगळ्यांनी दुपारचं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे सगळं घासून झाली. पण आज ब्लाऊज वगैरे शिवायला काहीच हात लागला नाही, कारण आज दिवसभर इतकं काम होतं, काही वेळच मिळाला नाही. तर बघा घरातली सगळी कामं आवरता कधी 6 वाजले हे कळलंच नाही. तर इथं आपल्या कुरवड्या बघू शकता, एका दिवसामध्ये इतक्या वाळलेल्या आहेत. तर याला 2 ते 3 उन्हं द्यावी लागतात. तर थोड्या वाळलेल्या आहेत, त्यातली थोड्या काही मी तुम्हाला तळून दाखवते. 2-3 दिवसानंतर तर खूपच छान होतील. कितीही वाळल्या तरी 3 उन्हं ही द्यावीच लागतात, तरच ती वर्षभर चांगली राहतात. तर चला यातल्या 4 तळून बघूया. तर बघूया की किती फुललेत. तर डब्बल टिब्बल फुलणार हमखास, कारण खूप छान असं पीठ झालं होतं आणि कुरवड्या देखील खूप छान झालेल्या आहेत. तर बघा काही कुरवड्या वाळल्या होत्या. आज प्रचंड ऊन होतं, त्यामुळे लगेच कुरवड्या वाळल्या. तर तुम्हाला काही तळून दाखवते. तर बघू शकता कशा फुलून तिप्पट झालेल्या आहेत आणि खूप छान चवीला अगदी खुसखुशीत झालेल्या होत्या. तर या कुरवड्यांना अजून 2 दिवस उन्हात ठेवायचं आहे. मी तुम्हाला तळून दाखवण्यासाठी लगेच एक 4च कुरवड्या घेतलेल्या आहेत. तर इथं माझ्या पिल्लूनं शाळेतून बघा काय काय बक्षीस मिळवून आणलेलं आहे. ट्रॉफी आहे, सर्टिफिकेट आहे आणि मानसची तुम्हाला एक सुद्धा मिळाली नाही. मानसनं आमच्या किती ट्रॉफी मेडल बघूया. मेडल बघा कसला आहे, जरा दिसते का छान 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 दिसाले बघा. तर इथे बघा उन्हाचा तडका खूप म्हणजे खूप वाढलेला आहे आणि गरमी खूप आहे. त्यामुळे आहोंनी दुपारी येताना उसाचा रस घेऊन आले होते. तर सगळ्यांना उसाचा रस दिला आणि आता राहिलेली आहे ते फक्त मी प्यायची. तर मलासुद्धा मी उसाचा रस घेते, कारण मला उसाचा रस प्रचंड आवडतो. कुठंही बाहेर गेलं की मला बाकीचं काहीही नसलं तरी चालतंय, पण उसाचा रस घेतला की विषय मिळतो. इतका मला उसाचा रस आवडतोय. तर तुम्हाला कोणाकोणाला उसाचा रस आवडतोय मला नक्की कमेंट करून सांगा आणि या तुम्ही सुद्धा उसाचा रस प्यायला. त्यानंतर इथं बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे. तर इथं गोड शेवाळ्या बनवलेल्या आहेत, भजी बनवलेले आहेत आणि इथे बघा सुट्टा झुणका बनवलेला आहे आणि बटाट्याची गिरवी टाईप भाजी बनवलेली आहे, चपाती आहेत. तर आज गुरुवार देखील आहे, त्यामुळे नैवेद्य देखील स्वामींना दाखवायचा असतो. तर इथं बघा वरण बनवलेलं आहे आणि भात देखील बनवलेला आहे. तर कसं वाटलं आजचं जेवण तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.